शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. नरक चतुर्दशीच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप आभारी आहे. सकाळी सकाळी माझी देवाची पूजा झालेली आहे. पूर्ण देवघरामध्ये पूर्ण देवांना आज पांढरी फुलं वाहिली. खूप सुंदर दिसतंय देवघर आज. सकाळी सकाळी देवाची पूजा केली की खूप छान वाटतं. तुळशीची पूजा, उंबरठ्याची पूजा आणि देवाची पूजा माझी झालेली आहे. दिवाळी असल्यामुळे उंबरठ्याला रोज हळदीचे लेपन करते. जी रात्री घासून ठेवलेली भांडी आहे ती मांडून घेते. आणि आज मला माझा ब्लाऊज शिवायचा आहे, कारण बाहेरचे जे कस्टमरचे ब्लाऊज साड्या होत्या त्या पूर्ण केल्या. एक एक करून माझे काम चालू आहे. फराळाचे 2-3 पदार्थ बनवून झालेले आहे. जसा वेळ मिळेल तसं मी बनवते. घराची साफसफाई कालच माझी पूर्ण झाली, कारण एकाच दिवशी मी सर्व काही केले नाही. जसा जसा वेळ मला मिळाला तसे तसे मी काम केले, कारण एकटीलाच करायचे आहे, मदतीला कोणीच नाही. आवडते पटपट. अजून माझे केस बघा, केस पण विचारलेले नाही. आंघोळ केली. आंघोळीच्या आधी घरामध्ये झाडू मारला, साफसफाई केली आणि लगेच आंघोळीनंतर पूजा केली. अजून मला चहा पण प्यायचा आहे. आणि डोळे तुम्हाला लाल दिसत असेल, कारण झोप पण पूर्ण झालेली नाही आहे. चला पटपट आवरते. घरातले सर्व काम आवरून झाल्यानंतर मी जेवण पण करून घेतले आणि मुलं गेलेले आहे बाहेर. आता मी करणार आहे बेसन पिठाचे लाडू. बेसन पीठ घेतलेलं आहे मी 4 वाट्या. 4 वाट्या बेसन पिठासाठी पिठी साखर घेतलेली आहे 2 वाटी. आणि त्याच वाटीने पाऊण कप तूप घेतलेलं आहे. तूप मी गरम करून घेणार आहे. कढईमध्ये तूप तापायला ठेवलेलं आहे. आणि ह्या वाटीने मी 4 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर चाळणीने गाळून घेतलेली आहे. आणि तूप कढईमध्ये तापायला म्हणजे पातळ करायला ठेवलेले आहे. पाऊण वाटी तूप घेणार आहे. आणि वेलची पावडर तर आपण करूनच ठेवलेली आहे. चला तर मग बेसन भाजून घेते. बरोबर पाऊण वाटी तूप घेतलेले आहे. खाली मी एक कापड घेतलेला आहे, कारण खाली बेसन पीठ सांडलं तर मला खूप अशी चिडचिड होते. रवा आणि बेसन पीठ भाजण्याचा मला खूप कंटाळा आहे. रवा जरी शेगडीवर जरी रवा सांडला किंवा खाली जरी वाटला तरी मला खूप चिडचिड होते. जे आपण तूप घेतलेले होते ते सर्व तूप मी यामध्ये टाकून दिले आणि कमी गॅसवरती बेसन आपलं छान भाजून घ्यायचं. हे बेसन भाजण्यासाठी खूप वेळ जातो. सारखं याला हलवत राहायचं. आपण जर नाही हलवले तर खाली ते जळू शकतं. तूप सुटेपर्यंत या बेसनाला छान भाजायचे. सर्व तूप एकदाच नाही टाकायचे, थोडे थोडे करून यामध्ये तूप घालायचे. बेसनाचा कलर बदललेला आहे आपल्या. जसं जसं बेसन भाजलं जाईल तसा तसा त्याचा कलर पण बदलतो. खाली याला जळू द्यायचे नाही. जर खाली जळले तर लाडू आपले करपट लागू शकतात. चवीला त्याची चव लागत नाही. बेसन पिठाचा आपला कलर बदललेला आहे, तुम्हाला पण दिसत असेल. अजून 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे. वास पण छान येतोय बेसनाचा.
जे भातवाळीला बेसन चिटकलेले आहे ते छोट्या चमच्याने काढून घेते आणि जे तूप आपण 2 चमचे ठेवलेलं होतं ते पण यामध्ये टाकून देते. बेसन भाजताना आपल्या हाताला हलकं हलकं वाटतं, म्हणजे बेसन लगेच हलवता येतं, तेव्हा समजायचं की बेसन आपलं भाजून झालेलं आहे छान. असं हलकं हलकं झालेलं आहे, हाताला जड जात नाही हलवताना. कढई माझी सारखी इकडं तिकडं हलतीये, तेवढं इग्नोर करा. बेसन आपलं छान हलकं हलकं असं भाजून झालेलं आहे. यामध्ये टाकणार आहे मी थोडं पाणी, पाण्याचा शिपका मारणार आहे. पाण्याचा शिपका मारल्यामुळे बेसन असं छान फुलून येईल वरती आणि लाडू पण छान असे दाणेदार होतील. थोडासा पाण्याचा शिपका मारते. गॅस थोडा मोठा करते मी. बेसन आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे आणि पाणी टाकल्यामुळे थोडंफार हे बघा अजून हलकं हलकं झालेलं आहे, छान फुलून आलं. आता गॅस बंद करते आणि एका परातीमध्ये याला काढून घेते. याच्यावरती घालणार आहे वेलची पावडर. एक तुम्हाला सांगते, आपण जेव्हा रवा भाजतो तो रवा पण असा खाली सांडतो, तो पण मला अजिबात आवडत नाही. रवा भाजायलाच मला आवडत नाही, करंजा करायला मला काही वाटत नाही, लाडू करायला पण काही वाटत नाही. पण आपण जे बेसन किंवा रवा आपण भाजत असताना जो रवा किंवा बेसन खाली सांडतं ते मला अजिबातच आवडत नाही. ते बघूनच मला कसं तरी होतं खाली सांडलेला. चला भाजणार तरी पण. पूर्ण जे बेसन भाजलेलं आहे ते परातीमध्ये काढून घेते आणि असंच गार करायला ठेवणार आहे. हे बेसन गार करण्यासाठी 1.5 ते 2 तास तरी लागतील. ही लाडू करण्याची पद्धत मी माझ्या मैत्रिणीकडून शिकलेली आहे. पहिले मी पुऱ्या बेसन भिजवायची, त्याच्या पुऱ्या लाटायची, त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून चाळणीने त्या चाळायचे आणि परत चाळणीच्या वरती जो जाळ जे जमा होतं ते परत मिक्सरमधून काढायचे आणि नंतर त्यामध्ये साखर आणि वेलची पावडर कालवायची. पण ही पद्धत सोपी वाटली मला, कारण भाजायला खूप वेळ जातो पण लाडू करायला जास्त वेळ जात नाही, अगदी पटापट लाडू होतात त्याचे. चला आता हे असंच ठेवून देते. हे गार होतं तोपर्यंत आपलं दुसरं काम होईल. चार वाट्या आपण बेसन घेतलेलं होतं, तुम्हाला पहिले पण सांगितलं. त्यासाठी मी 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे आणि बेसन आपलं गार झालेलं आहे छान. त्यामध्ये आता पिठी साखर टाकते. वेलची पावडर आपण पहिलेच घातलेली आहे. थोडी साखर मी साईडला ठेवली. साखर आणि बेसन पूर्ण एकजीव करून घेणार आहे हाताने. त्याला थोडं मळून घेते म्हणजे हातावरती त्याला असं चोळते. साखर आणि बेसन पिठाचा आपला एकजीव झालेला आहे.
परत एकदा हे असंच ठेवून देणार आहे, कारण मला ब्लाऊज कटिंग करायचे आहे आणि नंतर लाडू बनवून घेते. एका पातेल्यामध्ये काढते आणि झाकण ठेवते. तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. तसे मी नंतर बनवणार आहे, आता लगेच नाही बनवणार. लहान मोठे आपण दोन्ही साईजमध्ये लाडू बनवू शकतो. लाडूचं मी या भांड्यामध्ये भरून ठेवलं, झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहे. नंतर याचे लाडू बनवते. ब्लाऊज कापून घेतला आणि बाकीचे थोडे जे कामं होते ते पण आवरून घेतले. ज्या नवीन पंत्या आहे त्या पाण्यामध्ये टाकल्या आणि जे लाडूचं इथं बनवून ठेवलेलं होतं आता त्याचे लाडू बनवून घेते. त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती करायची आहे, कारण आता 5:45 वाजले. घेते पटकन लाडू करून. जास्त छोटे नाही करणार, मीडियम साईजमध्ये करते. छोटे करत बसली तर खूप वेळ होईल मला. ह्या साईजमध्ये करते. शेव पाळून त्याचे पण लाडू करतात, पण शेवाचे लाडू मी अजून काही केलेली नाही. पुऱ्या तळून किंवा मग अशाच ह्या दोनच पद्धतीने मी लाडू बनवते. याच्यामध्ये ज्या ताईंना ड्रायफ्रूट घालायचे असेल त्या पण घालू शकता. आमच्या सौरभला लाडू खूप आवडतात. गोड कुठलाही पदार्थ त्याला खूप आवडतो. सर्व लाडू माझे बनवून झालेले आहेत. मी 2 प्रकारचे लाडू बनवले साईजमध्ये, छोटे लाडू आणि मोठे लाडू. काही असे छोटे बनवले आणि काही असे मीडियम आकारामध्ये बनवले, म्हणजे मीडियम साईजचे बनवले आणि काही छोटे बनवले. आपले लाडू तयार आहेत. त्याच भांड्यामध्ये लाडू भरून ठेवते. बसले तर ठीक आहे, नाही तर दुसऱ्या डब्यामध्ये भरते. छोटे छोटे जे लाडू आहे ते वर ठेवते. बावीस लाडू आपले झालेले आहेत. 2 आकारामध्ये लाडू केलेले आहेत, छोटे लाडू आणि मोठे लाडू. हे थोड्या वेळासाठी असेच ठेवते, कारण यात बसत नाही. दुसऱ्या डब्यामध्ये भरून देणार आहे. आणि म्याऊनी बघा आज काय केली, ती देवघरामध्ये कधी जात नाही, पण आज तिला दूध पाहिजे होते. देवघरामध्ये मी देवांसाठी दूध ठेवते, केव्हा तरी ते देवघरामध्ये जे दूध ठेवलेलं असतं ते दूध पिती. दूध शोधण्यासाठी ती देवघरामध्ये आली होती आणि तिच्या पावलामुळे कवड्यांची जी प्लेट आहे ती उलटी झाली. त्यामुळे इथं तांदूळ पण सांडलेले आहे, ते आता तसेच ठेवते. उद्या सकाळी देवांना आंघोळ घालताना आवरून घेणार. लक्ष्मीपूजनाच्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा. कशी वाटली ताईंना तुम्हाला माझी लाडू बनवण्याची पद्धत? तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू बनवून बघा. आजचा ब्लॉग इथंच संपवते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सर्व दादा ताईंची 22 सुद्धा छान जावो.